आज 20 मार्च म्हणजे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील पहिला सत्याग्रह पाहण्यासाठी केला 14 तळ्यासाठी। तर सर विषय असा होता की यांना मी असं म्हणत होतो की कुठलाच महामानव एका जातीसाठी झटत नसतो। तुकाराम महाराज म्हणले होते बुडते हे जन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे। तर हीच भूमिका इतर महामानवांनी घेतली आणि मानव कल्याणासाठी काम केले। व्यवस्था ही चांगली आणि वाईटाची असते, कुठल्या जाती धर्माची नसते। जो चांगला आहे तो चांगला, जो वाईट आहे तो वाईट आहे। म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत प्रत्येक समाजातील माणूस 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी होता। ब्राह्मण होते, नंतर इतर बहुजन समाजातील होते, माळी साळी कुणबी कोष्टी आगरी धनगर जे काय असतील ते सर्व लोक बाबासाहेबांसोबत होते। म्हणजे ज्यांना ज्यांना मानव समाज अपेक्षित आहे ते सर्व लोक सत्याच्या बाजूने असतात आणि ज्यांना मानवता मान्य नाही ते सर्व लोक असत्याच्या बाजूने असतात। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे की सत्याचा धर्म असावा, म्हणजे तुमचा धर्म हा सत्यच असला पाहिजे, तुमचा धर्म हा असत्य कधीच नसला पाहिजे। म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजात वावरताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील किंवा तुकोबाराय असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, जे काही महान संत आणि महामानव होऊन गेले त्या सर्व महामानवांनी जी नैतिकतेची मूल्य आपल्या जीवनासाठी दिलेली आहेत ती मूल्य आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारणं गरजेचं आहे। तरच खऱ्या अर्थाने आपला भारत महासत्ता होऊ शकतो असं मला वाटतं। कारण आपण बघतो की आपण विचार संकुचित करतो आपल्या एका ठराविक पुरता। कोण म्हणतो की मी ह्या जातीचा म्हणून मी माझ्या जातीपुरतं बोलणार, दुसरा उठतो तो त्याच्या जातीचं गुणगान करतो। परंतु आपलं कसं पाहिजे माहिती का, हे विश्वची माझे घर असं मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलीने म्हणलेलं आहे। तर आपण देखील आपलं जो दृष्टिकोन आहे हा सर्वांचं पोटात लावावे, म्हणजे सगळी लोक आपलीच आहेत आणि आपण इतरांचे सर्वांचे आहोत असा दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे। तरच खऱ्या अर्थानं आपण महापुरुषांचे तत्व आणि विचार आपण पुढे घेऊन जाऊ शकतो। पण हे तत्व आणि विचार का पुढे घेऊन जायचे त्याचं कारण आहे की त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये जे चांगले तत्वज्ञान घेतलं। भगवान बुद्धांनी म्हणजे जो राज्य कारभार आहे तो राज्य कारभार सोडून एक संन्यासाची भूमिका बजावली किंवा एक साधू होऊन जंगलामध्ये गेले, ध्यान साधना केली, स्वतःच्या कामक्रोधावर नियंत्रण मिळवलं आणि चांगले विचार त्यांनी स्वतःमध्ये रुजवले आणि नंतर सिद्धार्थाचे बुद्ध झाले। म्हणजे ह्या जगामध्ये जे काही महान माणसं झाली ते असं कुठून तरी काहीतरी आलतं असं अजिबात नाही। त्यांनी फक्त काय केलं, वाईट जे गुण आहेत आपले त्या वाईट गुणावर नियंत्रण मिळवलं आणि स्वतःतील चांगले गुण निर्माण केले आणि त्यांनी समाजासाठी समाजातील प्रत्येक घटकासाठी कष्ट केलं आणि त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण म्हणजे सगळ्या महामानवांनी प्रयत्न केलं। आणि हीच आपल्याला करायचंय। आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी संतांनी दिलेले विचार आणि महामानवांनी दिलेले जे काय कार्य विचार आहेत ते आपल्याला घेऊन जायचे। सर शेवटचा मुद्दा घेतो आपण, ज्यावेळेस आता ह्या आजचा दिवस आहे 20 मार्च म्हणजे महाराष्ट्र सत्याग्रह। आता आपण बघायला जातो की आपण जयंती आणि उत्सव साजरे का करतो किंवा ज्या काही चांगल्या घटना क्रांतीच्या घटना आहेत त्या घटना आपण पुढे का अंमलबजावणी करतो त्याचं कारण असं आहे की आपण देखील त्या दिवशी एकत्र येऊन त्या महामानवाचे विचार घ्यावे।